नमस्कार मित्रांनो, मी सिद्धांत आज घेऊन आलो तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन ब्लॉग। आज आहेत चैत्रीच्या सवासणी, ज्या किसेच्या सवासणी वगैरे काहीतरी म्हणतात त्या आज आहेत आणि उद्या नैवेद्यसुद्धा असणार आहेत। तर आत्ता आपण आग्र्यामध्ये जातो आहे, जिथे आमचे देव आहेत तिथे जातो आहे आणि त्यानंतर हा एकंदरीत काय कार्यक्रम असतो हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। पुढे तिकडे सुरेश काका वगैरे आहेत, ते माहिती देतीलच आपल्याला। तर चला या व्हिडिओला, छोट्याशा व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, आग्र्यात जाताना आपल्याला हा छोटासा पूल लागतो, जे मारळ गावातून जे येते ना नदी इकडे, आणि ही मग इकडे खाडीला जाऊन मिळते। बघा, संपूर्ण शेती आहे या बाजूला। कुठला? हो, कुश आहे सोबत, कुश। रस्त्याचं काम पण आत्ताच झालं आहे नवीन, आणि आपल्याला जायचं आहे तिथे, ह्याच्या समोर घरं दिसत आहेत तिकडे जायचं आहे। नका चप्पल नका घालू। जय माता दी। चल कुश, थांबा, हे थांबा मुलीनो। जय माता दी। आज लक्ष्मीचं रूप कसं दिसत साजर, चला चला ग सयानो आज घालूया जागर। आज लक्ष्मीचं रूप कसं दिसत साजर, चला चला ग सयानो आज घालूया जागर। येते मागणार। आता आपण काळेश्वरी देवीच्या मंदिराजवळ जातोय, तिथे विहीर आहे। तर आता आपण जे आता सगळं बघितलं त्या सवासणी आहेत, त्या तिथे खिसेच्या सवासणी म्हणतात, त्या विहिरीजवळ नेऊन पूजल्या जातात। विहिरीमध्ये ते पान वगैरे सोडलं जातं, ते पण आपण बघणार आहोत। तर हे मंदिर जर तुम्ही कधी बघितलं नसेल तर आपला ऑलरेडी यावर व्हिडिओ आपण केला आहे। काळेश्वरी देवीच्या मंदिराचा नारळ पोफळींच्या बागेमध्ये वसलेलं हे मंदिर आहे, तो व्हिडिओ नक्की चेक करा। हे बघा, संपूर्ण नारळ पोफळीची बाग आहे। तर आता सर्वजण इकडेच येत आहेत। हे बघा, हे समोरच मंदिर आहे। हे बघा, पूर्ण बघा सगळी सुपारीची वगैरे झाडं आहेत। हे बघा, इकडून सर्वजण येत आहेत। आता आपले कुश भाऊ आहेत इकडे, अर्धे जण पुढे गेलेत ऑलरेडी, आणि मंदिराजवळच विहीर आहे, ते सगळं दाखवतो तुम्हाला आता पुढे।
काय देते बरोबर आहे. केलं ना जिजीने तुझ्या खिडकीच्या तिकडे कशी चाला स्वरा होय होय बाई इकडे बघ ताई इकडे बघ तू अगं इकडे बघ तू माझ्याकडे बघ माझ्याकडे बघ पुढे चौपण ती पुढे ए बच्चा पार्टी मला पोहता येत नाही हा मी उडी नाही मारणार उडी मारेपर्यंत मी पडणार हात जोडा उभा राहा ना उभा राहा किती कुठे उभा राहतो हात जोडा मला काय झाली बडबडते इकडे इकडे ना सावकाश बघ आता बोला जलदेवती माते की जय काळे श्री माते की जय माँ शेरावाली माते की जय जय माता दी जय माता दी दरवर्षी येशील ना नमस्कार मंडळी, आज आपण इथे आपल्या काळेश्री देवीच्या आणि जलदेवतेचं हे आपण दरवर्षी चैत्र महिन्यात सवाष्णी पूजन करतो. कुमारिका आणि सवाष्णी पूजन करतो उसाणी फॅमिलीकडून. ते आता आज आपण केलेले आहेत आणि ते यथासांग झालेलं आहे. सगळं पान पण विहिरीत व्यवस्थित गेलेलं आहे. देवीनी सगळं मान्य करून घेतलेलं आहे असं वाटतं आहे. आणि आता व्हिडिओ करण्यासाठी इथे सिद्धांत भुसाणे हे पण आपल्या भुसाणे परिवारातलेच आहेत हजर, ते पण हजर आहेत. आणि दरवर्षीप्रमाणे हा उत्सव साजरा झालेला आहे. यावर्षी उत्सवाचा विशेष म्हणजे सगळ्या माहेर वासनी पण त्यांना आलेले आहेत, अचानक आले आहेत, सरप्राईज आता आलेले आहेत. आणि हा दरवर्षी असाच उत्सव साजरा होत राहू दे, याच्याही पेक्षा जास्त आनंदात आणि उत्साहात साजरा होत जाऊ दे. तुम्ही आमच्याकडून जी काही सेवा केली
ती मान्य करून घ्या. आता जर विचारलं की हे कधीपासून आहे तर हे खूप पूर्वापार आलेलं आहे. किती वर्ष झाली असतील मला पण माहिती नाही, नानांना पण माहिती नाही. माझ्यापेक्षा नाना मोठी आहेत, ते जरा जास्त माहिती आहे त्यांना. पण ह्या 100-1 वर्ष तरी नक्कीच झालेले आहे त्या उत्सवाला. आणि ही परंपरा अजून आम्ही चालू ठेवलेली आहे. याच्या पुढे पण आमची मुलं बाळ आहेत ती आणि या मुली आहेत त्या असंच उत्साहात साजरा करतील अशी आम्ही आशा ठेवतोय. जय माता दी, जय काळेश्वरी देवी माते की जय. मी लक्ष्मी, मोठी मुलगी या घरातली, आणि माझ्या 4 बहिणी म्हणजे आम्ही 5 जणी, आम्ही सगळ्याच आलेलो आहोत या देवीच्या सवाष्णीसाठी. खूप आनंदाने मनापासून आलेलो आहोत आणि या निमित्ताने का होईना सगळे घरातले नातेवाईक सगळे एकत्र जमलेले आहेत आणि आम्ही खूप मजा करणार आहोत आणि खूपच छानच कार्यक्रम पार पडलेला आहे. तर देवीचरणी हीच प्रार्थना की आम्हाला असंच यायला बुद्धी दे, बळ दे आणि शक्ती दे आणि हे सगळं नीट पार पडू दे.